जय भीम गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल निशा मगरी। सो आजचा व्हिडिओ हा त्या लोकांसाठी आहे जे आज खूपच जण असं भुंकतायत की संविधान बदलण्याची गरज निर्माण झाली आहे। तर आजचा हा व्हिडिओ त्या खास लोकांसाठी आहे। ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्यासाठी आहे की संविधान बदलायचं असेल तर तुम्हाला कशाची आवश्यकता लागते। तर जे कोणी हा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ त्या अक्कलशून्य लोकांपर्यंत पोहोचवावा, शेअर करावा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर भारतीय राज्यघटनेच्या 4 चौकटी आहेत। त्यामध्ये पहिली चौकट अशी आहे की या देशाचे नाव भारतच राहील, ते कोणीही बदलू शकत नाही। आणि जर बदलायचे ठरले तर त्यासाठी लोकसभेचे 272 खासदार आणि 17 राज्यांच्या विधानसभेचे आमदार मिळून जर हो बोलले तरच ते शक्य होईल। त्यानंतर भारतीय राज्यघटनेची दुसरी चौकट अशी आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण असलं पाहिजे आणि अहस्तक्षेपाचं तत्व असलं पाहिजे। केंद्रीकरण म्हणजे काय, तर कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि कायदे मंडळ यात सत्ता विभागलेली असली पाहिजे आणि या तिघांच्या वर कुणीही असणार नाही। यात महत्त्वाचं म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण करता येणार नाही। जर यावर कुणाला बसवायचं असेल तर 272 खासदार आणि 17 राज्यांच्या विधानसभा तुमच्याकडे असल्या पाहिजे, जे की कदापिही शक्य नाही। त्यानंतर येते तिसरी चौकट आणि यामध्ये असं सांगितलंय की राज्यघटनेतील मूलभूत हक्कांवरती गदा आणणारा कुठलाही कायदा करता येणार नाही। मूलभूत हक्क आहेत कलम 12 ते कलम 35 मध्ये आणि ह्यात महत्त्वाचं कलम आहे कलम 17, ते म्हणजे अस्पृश्यता निवारण आणि यावर आधारित कायदा आला होता 1889 मध्ये, तो म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा। म्हणजेच ॲट्रॉसिटी कायदा मूलभूत हक्कांवरती आधारित आहे आणि भारतीय राज्यघटनेची चौकट सांगते की मूलभूत हक्कांवरती गदा येईल असा कुठलाही कायदा करता येणार नाही, म्हणजेच ॲट्रॉसिटी रद्द होऊ शकत नाही। नंबर 1, या देशाचं नाव बदलता येणार नाही। नंबर 2, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, कायदे मंडळ यांच्या वर कुणीही असणार नाही आणि नंबर 3 म्हणजे मूलभूत हक्कांवरती गदा आणणारा कायदा करता येणार नाही। त्यानंतर येते चौथी आणि महत्त्वाची चौकट अशी की वर जी प्रोसिजर आहे त्यात कुणीही बदल करू शकत नाही। थोडक्यात सांगायचं झालं तर कुणाचा बाप पण घटना बदलू शकत नाही। आणि आता समजलं असेल की इतर देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सूर्य म्हणून का संबोधतात आणि इतर देशांच्या राज्यघटना भारतीय राज्यघटनेवर आधारित का आहेत ते। तर मित्रांनो, संविधान बदलताच येत नाही, कारण संविधान निर्मात्यांनी तशी तरतूद करून ठेवलेली आहे। मित्रांनो, एक भारतीय म्हणून आपल्याला या गोष्टीचा अभिमान वाटायला पाहिजे की आपले हक्क, आपले अधिकार किती मजबूत करून ठेवलेले आहेत। तर मित्रांनो, आजचा हा जो आपला व्हिडिओ होता तो अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांपर्यंत शेअर करा। खास करून त्या अक्कलशून्य लोकांपर्यंत पोहोचवा जे भुंकले होते की संविधान बदलण्याची गरज निर्माण झाली आहे, संविधान बदलायचे। तर या 4 ज्ञानाच्या गोष्टी त्यांनाही कळू द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जय भीम, जय संविधान।